खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधींनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. अमित शहा आणि जे.पी. नड्डांनीही वाहिली श्रद्धांजली. देश आज एका चांगल्या व्यक्तीला मुकला. शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख. शरद पवार उद्या दिल्लीला जाऊन डॉक्टर मनमोहन सिंग यांना वाहणार श्रद्धांजली. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश दुःखी. त्यांचं स्मरण या देशाला कायम राहील. संजय राऊतांनी व्यक्त केला शोक. मनसे प्रमुख राज ठाकरेंकडूनही मनमोहन सिंग यांना आदरांजली. मनमोहन सिंग यांनी न बोलता जे काही करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करता आलेलं नाही. राज ठाकरेंची एक्सपोस्ट. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार. दिल्लीतील निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावरती फडकवला जावा. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना निर्देश. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयावरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावरती उतरवला. काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे कार्यक्रमही रद्द. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर मुंबईतील मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावरती उतरवला. बेळगावमध्ये असलेले सर्व काँग्रेस नेते दिल्लीत परतले. काँग्रेसचे आज होणारे सर्व कार्यक्रमही रद्द. पुण्याच्या राजगुरुनगरमधील चिमुरड्या बहिणींवरील अत्याचाराचं प्रकरण. विविध संघटनांकडून बंदची हाक. बंदला संमिश्र प्रतिसाद. आरोपीला तातडीनं फाशी द्यावी अशी मागणी. पुण्यातल्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचं प्रकरण. पीडित कुटुंब आणि नातेवाईकांचं पोलीस ठाण्यासमोर उपोषण. पुण्यातील राजगुरुनगरमधील चिमुकल्यांच्या हत्येचं प्रकरण. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रैनापुरात आक्रोश मोर्चा. 50हून अधिक गावातील लोक आक्रोश मोर्चात सहभागी. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांचा शनिवारी मूक मोर्चा. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बॅनर्स. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू. पवनचक्कीच्या वादातून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला. कारवरती पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न. बारूळ गावातून जवळग्याकडे जाताना हल्ला. धाराशिवमध्ये एबीपी माझाच्या बातमीमुळे महसूल प्रशासन अलर्ट. पवनचक्की प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केली नियंत्रण समिती. नियंत्रण समितीची आज पहिली बैठक. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती तोडगा निघणार. नव्या वर्षात शिक्षकांच्या पगाराला होणारे विलंब. लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण. 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता. आज मातोश्रीवर अंधेरी, वांद्रे, कुर्ला कलिना मतदारसंघातील शाखा प्रमुखांचा आढावा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकांचं आयोजन. उदयनराजेंकडून भाषणात शिवेंद्रराजेंचा पालकमंत्री असा उल्लेख. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना वक्तव्य. त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजेंचंच नाव फायनल झालं असावं अशी जिल्ह्यात चर्चा. भाजपचं 1 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान. वर्धा जिल्ह्यात 3 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. जिल्ह्यात 1342 बूथ. प्रत्येक बूथवरती 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या मुलीच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी. जळगावात पार पडला विवाह सोहळा. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या नावाने 10 सराफा व्यावसायिकांची फसवणूक. गडकरींचा सुरक्षा अधिकारी असल्याचं सांगून तरुणाने घातला व्यावसायिकांना गड्डा.
47 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश. कर्जतमधून आरोपीला अटक. अकोल्यातील हिंगणा नळकांडे गावामध्ये 33 ते 35 लोकांना खाण्यातून विषबाधा. शेगावमधून दर्शनानंतर परतीच्या प्रवासात असताना दिंडीतील काही नागरिकांनी गुळपट्टी खाल्ली होती आणि त्यातूनच विषबाधा झाल्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील सिद्धिविनायक फर्निचर कारखान्याला आग. आगीमध्ये फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं नुकसान. उद्या नाशिक शहरातील सिडको, पाथर्डी, इंदिरानगर आणि नाशिक पूर्व भागामध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद राहील. 9 ते 5 दरम्यान शट डाऊन करण्यात येणार आहे, असं माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशात झेप घेता येईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वारांचं काम हाती. पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाईन पूजेचं बुकिंग फुल. भाविकांनी 3 महिन्याच्या सर्व पूजा बुक केल्यामुळे मंदिराला नुसत्या नित्यपूजेतून 55 लाखांचं उत्पन्न मिळालं. सोलापूरच्या कासेगावमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात. अनेक राज्यातून हजारोंच्या संख्येने जोगतिणी कासेगावात दाखल. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला शिर्डी साई मंदिर परिसराच्या सुरक्षेचा आढावा. सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आढावा. चंद्रभागेच्या नदी पात्रामध्ये आणि वाळवंट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून संताप व्यक्त. सरकारने स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, भाविकांची मागणी. साताऱ्याच्या पाटणमधील चव्हाणवाडी धामणी इथं 74वा पारायण सोहळा उत्साहात संपन्न. हरिभक्त पारायण सौ संगीताताई चोपडे महाराज कीर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टसाठी रत्नागिरी जिल्ह्याला नामांकन. हापूस आंब्यामुळे रत्नागिरीची निवड. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. मुंबई महानगर भागामध्ये सीएनजीच्या किमतीत 1 रुपयाने वाढ. याआधी नोव्हेंबरमध्ये 2 रुपये वाढ झाली होती. त्यामुळे प्रति किलो आता 1 रुपयाने अधिक वाढ. राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास 5 लाखांचा दंड. कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. लाकूड कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईमध्ये प्रदूषणात भर. या बेकऱ्या बंद करण्यासाठी एमएमपीसीबी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू. मुंबईत वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून बांधकामं आणि रस्ते कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात. 868 प्रकल्पांची झाडाझडती. पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस. विहिरीमध्ये उडी घेतलेल्या पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीचाही मृत्यू. हिंगोलीच्या अंधारवाडी परिसरातील घटना. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने घेतली होती विहिरीत उडी. हिंगोलीच्या ढोलक्याची वाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांचं निलंबन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये अपहार केल्याप्रकरणी कारवाई. लूटमार झाल्याची तक्रार घेणारा फिर्यादीच निघाला चोर. यवतमाळच्या पुसदमधली घटना. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडनं फिर्यादीलाच अटक. वेदना विरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज. सुई नसलेलं इंजेक्शन मुंबईतील आयआयटी संशोधकांनी विकसित केलं. या शॉक सिरिंजमुळे शरीरात वेदना विरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येईल. प्रवाशांना आता विमानात एकच बॅग नेता येईल. प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी. बाकीचं सर्व सामान चेक इन करावं लागेल. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची तिरुपती मंदिराला भेट. लग्नानंतर पी.व्ही. सिंधूने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन. भारत पाकिस्तान सीमेजवळ येमेनला जाणारं मालवाहू जहाज तांत्रिक अडचणीमुळे बुडालं. भारतीय तटरक्षक दलाकडनं बचाव कार्य. बुडालेल्या जहाजातून 9 क्रू मेंबर्सची सुटका.
तिबेटमधल्या ब्रह्मपुत्रा महानदीवरती चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार. $137 अब्ज या प्रकल्पाला जिनपिंग सरकारची मंजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.